प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. करार बीजी वर्मया जशी येसून रमया केली. करार बीजी वर्मया जशी येसून रमया केली. जशी येसून रमया केली. जशी येसून रमया केली. जशी येसून रमया केली. करार बीजींची सेवा जशी येसून सेवा केली. करार बीजींची सेवा जशी येसून सेवा केली. जशी येसून सेवा केली. जशी येसून सेवा केली. जशी येसून सेवा केली. करार बीजीला माफी जशी येसून माफी केली. करार बीजीला माफी जशी येसून माफी केली. जशी येसून माफी केली. जशी येसून माफी केली. जशी येसून माफी केली. करार बीजींवर दया जशी येसून दया केली. ह्या आमच्या वारली गीतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आजच्या शुभवर्तमानातील संदेश दडलेला आहे. आणि तो संदेश आहे, सर्वात श्रेष्ठ किंवा मोठी अशी आज्ञा कोणती, तर परमेश्वरावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती करणं. आणि जशी स्वतःवर तशी एकमेकांवरती प्रीती करणं. वर्गामध्ये अधिवेशन सुरू होतं आणि शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न विचारला की आरोग्य म्हणजे नक्की काय? आरोग्यासाठी दुसरा एखादा शब्द तुम्हाला सांगता येईल का? बरीचशी उत्तरं आली, परंतु त्यातील एक महत्त्वाचं उत्तर होतं उत्साह. आरोग्य म्हटल्यानंतर उत्साह. जिथे उत्साह नसतं त्या शरीरामध्ये चांगलं आरोग्य असेल ह्याची आपल्याला खात्री देता येत नाही. अगदी त्याप्रमाणे मोशेने 10 आज्ञा दिल्या होत्या. त्या व्यतिरिक्त 613 छोट्या छोट्या आज्ञासुद्धा दिलेल्या होत्या. आणि म्हणूनच त्या सगळ्या आज्ञा सारख्याच महत्त्वाच्या आहेत अशी शास्त्री पुरुषांची समजूत होती. प्रभू येशू ख्रिस्त मात्र त्यामधील कोणत्या आज्ञेला सर्वात अधिक महत्त्व देतो हे तपासून पाहण्यासाठी, त्याची परीक्षा पाहण्यासाठी ते त्याला प्रश्न विचारतात. आणि अशा पार्श्वभूमीवरती येशू त्या सगळ्या आज्ञांचा सारांश 2 आज्ञांमध्ये करतो, देवप्रीती आणि शेजार प्रीती. देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजार प्रीतीचा आडवा खांब छेदून जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने ख्रिस्ती श्रद्धेचा क्रूस तयार होत असतो. म्हणजे ख्रिस्ती श्रद्धा जोपासायची असेल तर परमेश्वरावरती प्रेम केलं पाहिजे, एकमेकांवरती प्रेम केलं पाहिजे. परमेश्वरावरती प्रेम कसं करायचं? संपूर्णपणे. इतरांवरती प्रेम कसं करायचं? स्वतःसारखं. परमेश्वरावरती संपूर्णपणे प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर त्याला संपूर्णपणे शरण जायचं. त्यासाठी आमच्या स्वर्गीय बापा ह्या प्रार्थनेतील पहिल्या भागाकडे लक्ष द्यायचं. त्याचं नाव पवित्र म्हणायचं. त्याचं राज्य येण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. आणि शेजाऱ्यावरती प्रीती करण्यासाठी नक्की काय करायचं ते आमच्या स्वर्गीय बापा ह्या प्रार्थनेतील दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे. सर्वप्रथम स्वतःवरची प्रीती व्यक्त करण्यासाठी आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, अशा प्रकारची प्रार्थना करायची. इतरांना आपण क्षमा करण्याची तयारी ठेवलेली आहे. त्याद्वारे आपलं अंतःकरण आपण उघडं केलेलं आहे. त्या उघड्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची पापक्षमा मिळावी
म्हणून प्रार्थना करायची. आम्हाला वाईटांपासून सोडव किंवा मोहप्रसंगी आम्हाला पडू देऊ नकोस. हे कशासाठी? कारण त्यामुळे आमचं नुकसान आहे, आमच्या समाजाचं नुकसान आहे. परमेश्वराचा गौरव करण्यामध्ये आम्ही पासून दूर राहण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, देवप्रीतीला मी जास्त महत्त्व देतो की शेजार प्रीतीला? शेजार विना जी देवप्रीती असते ते ढोंग असू शकतो. देवप्रीती विना जी शेजार प्रीती असते तो अहंकार असू शकतो. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करणं त्यामध्ये ख्रिस्ती श्रद्धेचं खणखणीत नाणं असतं. अशा प्रकारे सांगड घालण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून देवप्रीती, शेजार प्रीतीचा आदर्श असलेल्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.